माझ्या इयत्ता पहिलीतली हे सगळे छोटे छोटे चिमुकले मुलं आज पेपर बघणार आहेत. अजून वाचता येणार नाही त्यांना, कारण हे सगळे नवे मुलं आहेत. पण यांना आजपासून आपण दररोज पेपर बघण्याची सवय लावूया. कारण कुठल्याही न्यूजपेपरमध्ये अनेक फोटोज असतात. आपण त्या फोटोंकडे बघू शकतो. त्या फोटोंवरून सुद्धा आपल्याला काही बातम्यांचा अर्थ लावता येतो. बघा, या ठिकाणी आपल्याला एक फोटो दिसतोय. कोणाचा फोटो रे हा? बाईचा फोटो आहे, बरोबर आहे. आणि ही तर कशाची बॉटल आहे? हा, तेलची बॉटल आहे. बघा, म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांनी इथं तेलाची बॉटल आहे हे ओळखलं. आणि मग ही बाई काय सांगत असेल आपल्याला? तेल लावा असं सांगत असेल. ओके, म्हणजे हे तेल लावायचं कुठे लावायचं? हे तेल डोक्याला हे तेल लावायचं. मग जर डोक्याला तेल लावले तर मग ह्या बाई सारखे केस होतील का रे? असं आहे का? मोठे मोठे केस आहेत का तिचे? हा, असं तेल जर नाही लावले तर केस कसे होतील रे? पांढरे पांढरे होऊन जातील. म्हणून डोक्याच्या केसांना काय लावलं पाहिजे आपण? तेल लावलं पाहिजे, बरोबर. आणि हे चित्र कशाचं आहे रे? इथं टोमॅटोचं चित्र आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो. बघा, सरकार स्वस्तात विकणार कांदे आणि टोमॅटो. बघा, इथं कांद्याचं पण चित्र आहे आणि टमाट्याचं पण चित्र आहे. पहिल्या पानावर आपण या दोन चित्रांचा काय अर्थ निघू शकतो याचा उलगडा केला. अजून आपल्याला वाचता येत नाही, पण पेपर आपल्या घरी पेपर येतो का? येतो का? कोणाकोणाकडे पेपर येतो रे? अरे, तुझ्याकडे गुंजन पेपर येतो असा? तुझ्याकडे पण येतो का ग? बर, तुमच्या घरी पण येतो ना? मग असा पेपर उघडून पाहायचा. त्याचे जी चित्र असतात ना ती पण बघायची. बघा, या ठिकाणी बघा हे चित्र दिसतंय. हा, काय करतोय रे तो माणूस? चोरी करतोय. बरोबर अर्थ काढला तुम्ही. बघा, व्यापाऱ्याच्या घराची भिंत फोडून 7 लाखांची रोकड लांबवलेली आहे. शिरपूर तालुक्यातली घटना आहे बरं का ही. बरोबर. अरे, या चित्रात काय दिसतंय तुम्हाला? काय दिसतंय? शेतामध्ये आहेत का ते? काय करतायत ते लोक? पोरं काय काम करतायत? ते झाडं लावतायत तिथं सगळेजण. या चित्रात काय दिसतंय रे तुम्हाला? गाडी दिसते. आणि काय पडलेलं आहे तिथं रस्त्यावर? पाऊस पडलेला आहे. बरोबर, पाऊस पडलेला आहे. बघा, पावसात गाडी व्यवस्थित चालवायची. या चित्रात काय दिसतंय रे तुम्हाला? झरणा. काय दिसतंय बेटा? झरणा आहे का? हा, प्रज्ञाने बरोबर ओळखलं बरं का. आणि वरती काय दिसतायत रे मोठे मोठे? हे काय दिसतायत? पहाड आहे का? ओके, पहाड. आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पावसाचं पाणी पडतंय आणि पहाडावरून ते वाहून येतंय की नाही? हा, आणि मग या पावसाचे या ठिकाणी धबधबे किंवा असे नद्या तयार झालेल्या असतात. नाल्यांमधून हे पाणी वाहतं. हा, वाहून आली होती. ओके ओके ओके, बरोबर. हा, हे बघा, या चित्रात काय दिसतंय रे तुम्हाला? शेतात शेतकरी लोक काय करतायत? काय उगवतायत? हा, त्या ठिकाणी पिकांची लागवड करतायत. काय करतायत? पिकांची लागवड. बरोबर, शाबाश. नदी तिकडे? हो. आमच्या इथं जास्ती मोठी नदी बनून गेली. हो का? ऐका, मला एकेकानं बोला. थांब. मयंक काय सांगतो ऐकू आपण. थांबा, आपलं मयंक नाही, तरल काय सांगतो ऐकू पहिले. नदी का? बरं, तू सांग मयंक आता. सांगू ना, आमची जास्त मोठी बनली आहे. आम्ही पालावर जास्त मोठा घर नाही. थांबा, तो दक्ष बोलतोय. सांग दक्ष. आमच्या मामाच्या गावाला ना नदी आहे का? बर. हा, तर हे स्वरूप सांगतोय. काय सांगतोय स्वरूप? ऐका. तू केदारनाथला गेला होता? बर्फ होता तिथे? वाव, कसं आहे रे ते केदारनाथ? कसं आहे ते? छान आहे का? तिथे काय मोठं आहे? काय काय बघितलं तुम्ही तिथे?
खेळणी पण पाहिली. बरं, आणि कशाने गेले होते तुम्ही केदारनाथला? एरोप्लेनने गेले होते. अरे वा, आमचं स्वरूप एरोप्लेनने गेला होता. व्हेरी गुड. आणि केदारनाथला जाताना कशावर गेले होते? तिथे घोड्यावर बसून गेला होता. वाव. ओके 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 ओके. कोणाचा फोटो आहे हा? मोदी, आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा तो फोटो आहे. शाबाश. आणि हा कोणाचा फोटो ओळखता का तुम्ही? कोणाचा फोटो आहे बेटा? अरे स्वरूपने बरोबर सांगितलं. कोणाचा फोटो आहे? विराट कोहलीचा. अगदी बरोबर. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी, स्वरूपसाठी. वाव, सुपर, खूप छान. आता हे पहा, मी तुम्हाला पुढे काय दाखवतोय बघा. कोहली. आणि ही बाई काय करते रे इथं? काम करते. कशावर काम करते? कशावर? लॅपटॉपवर. कशावर काम करते बेटा? लॅपटॉपवर काम करते. व्हेरी गुड. बघा इथे पण प्लेयर आहेत. कोणता खेळ खेळतात रे हे प्लेयर? कोणता खेळ खेळतात? क्रिकेट खेळतात का? काय काय लागतं क्रिकेट खेळायला? थांब तो तरच सांग काय लागतं? बॅट बॉल लागतो. काय लागतं आणखीन रे स्वरूप? ग्लोव्स पण लागतात हातात घालायला. हेल्मेट पण लागतं रे. हेल्मेट का बरं लागतं? डोक्यात घालतात का? आणि का घालतात डोक्यात? बघा हार्दिक सांगतोय कशाला लागायला नका पाहिजे? नाकाला लागू नये, डोक्याला लागू नये बॉल, म्हणून हेल्मेट घालतात. बरोबर. बॅट पण असते आणि स्टंप असतात का रे मागे? स्टंप पण लागतात क्रिकेट खेळायला. बरोबर. हे कशाचं चित्र आहे रे? काय भरतात त्याच्यामध्ये? पाणी भरतात. आणि याच पाण्याच्या टाकीतनं आपल्याला पाण्याचा पुरवठा होतो, होय की नाही? आपल्या नळाला पाणी येतं ना घरी. मग ते पाणी अशा टाक्यांमधून येत असतं. बरोबर बरोबर बरोबर. चल आपण पुढचं पान पाहूया, पुढचं पेज पाहूया. हे कशाचं चित्र आहे रे? बाजार भरलेला आहे. तिथं बाजार मध्ये काय काय विकतात? टोमॅटो, भेंडी, अजून काय विकतात? थांबा एकेकाने उत्तर द्यायचा. थांबा ही सांगते, सांगा. अरे वा, कोथिंबीर, गड्डा आणि गोबी. अजून आंबा पण विकला जातो. शाबाश. तू सांग रे. पेरू. अरे वा, इतक्या वस्तू विकल्या जातात. राज सांगेल. राज सांग. अंगूर. तर बघा, आज अशा प्रकारे पहिल्यांदा आमच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी न्यूजपेपर वाचलेला आहे. म्हणजे लहान मुलांनी दररोज असा पेपर आपल्या घरी येत असेल तर काय करावं की जोपर्यंत आता वाचायचा, वाचण्यासाठी आपल्याला ह्या ओळी जरी वाचता आल्या नाही आज, पण काही दिवसानंतर तुम्हाला हे सगळं वाचता यायला लागेल. पेपर वाचल्यामुळे आपल्याला इकडे इकडे काय घडतं हे सगळं माहिती होतं की नाही आपल्याला. अवतीभोवती घडलेल्या घटनांची माहिती होते. देशात काय चाललंय हे पण कळतं की नाही. म्हणून आता तुम्ही असा पेपर उघडून पाहायचा. तिथे काय काय दिलेलं आहे, कोणते कोणते फोटो दिलेले, त्यांचा अर्थ काढायचा. आणि तुम्हाला विचारायचं, बाबा जर पेपर वाचत असतील, तुम्हाला एखाद्या बातमीविषयी जर विचारायचं असलं तर तुम्ही विचारू शकता. तर अशा प्रकारे आज आपण न्यूजपेपर वाचन केलेलं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. ठीक आहे.